सात्संगतजी, प्रेमाने बोला, धन निरंकारजी. आज दाशी तुमच्या चरणावरती एक सुंदर अशी कथा ठेवते. नक्की आवडेल, शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करायला मात्र दाशीला विसरू नका. प्रेमाने बोला, धन निरंकारजी. एकदा काय झालेलं की भगवान विष्णू म्हणजे श्रीकृष्ण महाराज असे बसलेले असतात आणि सहज तिथं नारद मुनी हजर होतात. आणि नारद मुनी आल्यानंतर श्रीकृष्ण महाराज म्हणतात, काय प्रयोजन आहे देवा नारद मुनीला. त्यावेळेला नारद मुनी म्हणतात, देव तुम्ही आहात, आम्ही काय तुमची छोटी माणसं. म्हणले बर बोला, तुम्ही काय बोलून देणार नाही. मग नारद मुनी म्हणतात की देवा, किती दिवस झालं तुम्ही पृथ्वीवरती आला नाही. सगळी जे पृथ्वीवरची माणसं आहेत की मी बघतो, प्रत्येक मंदिरामध्ये जातो, इकडं तिकडं सगळेजण तुमचा धावा करतायत, तुम्ही कधी येताय कधी येताय कधी येताय म्हणून सगळेजण आतुरतेनं तुमची वाट पाहतायत. मग कधी जाताय तुम्ही पृथ्वीवरती. त्यावेळेला श्रीकृष्ण हसतात आणि म्हणतात, नारद मुनी, कुणीही मनापासून माझी आठवण काढत नाही, हा तुमचा गैरसमज आहे. नाही नारद मुनी म्हणतात, देवा तुम्ही हे सगळं खोटं बोलताय. बरं म्हणले, चला तुम्हाला मी प्रत्यक्षच दाखवतो. आणि मग नारद मुनी श्रीकृष्ण पृथ्वीवरती येतात आणि नारद मुनी म्हणतात, चला आता आपण एका गावामध्ये सांगितलेलं आहे की तिथं तुम्ही येणार आहात, मी आधीच निरोप दिलेला आहे आणि तिथं मग गेल्यानंतर सगळे तुम्हाला एकत्र भेटतील. नारद मुनी आणि श्रीकृष्ण दोघेजणी चालत 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 निघालेले असतात. आणि रस्त्यात काय होतं, त्रास होतो, पाणी पिणं हे ते. मग श्रीकृष्ण म्हणतात की बाबा तुझ्यामुळं मला खूप त्रास होते नारदा, आता कधी यायचं तुझं गाव. नाही म्हणले, माणसं खूप येणार आहेत, त्यामुळं आपल्याला लवकर पोचलं पाहिजे. आणि कसं आहे की गाव पण जरा मोठं आहे, मोठं पटांगण तिथं आहे, कारण एवढी लोक बसणार नाहीत. झालं थोड्याच अंतरावरती आलेलं आहे. आणि मग जाऊन त्या गावाच्या एका बाजूला झाडाखाली हे दोघं बसतात. म्हणतात आता माणसं आली की मग आपण जवळच आले, इथल्या इथं जाऊया. आणि मग नारद मुनींची थोडीशी डुलकी लागते. मग श्रीकृष्ण महाराज काय करतात की सगळ्या माणसांना कळलेलं असतं की श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवान भेटायला आलेले आहेत. मग सगळ्या गावातून नुसती झुंबडच्या झुंबड इकडं यांना भेटायलासाठी सगळ्या रस्ते सगळे पॅक झालेले असतात आणि सगळ्यांचा एकच लोंढा झालेला असतो रस्त्याचा. आणि मग हेच औचित्य साधून श्रीकृष्ण काय करतात, पैशांचा पाऊस पाडतात. जसा पैशांचा पाऊस पडतो तशी सगळी माणसं ज्यांना घावल ते पावल सगळेजण पैसे गोळा करत 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 तिथं थांबतात. आणि काही ज्यांना मिळालं नाही ते म्हणतात, आता चला पुढं जाऊया. जरा पुढं गेल्यानंतर पुन्हा हे श्रीकृष्ण महाराज काय करतात, सोन्याचा पाऊस पाडतात. पुन्हा तीच अवस्था, थोडंसं सगळं व्यस्तात काही माणसं जे घावल ते पावल आणि परत पुढं जातात. आता ह्यातली जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त माणसं कमी झाली, अर्धीच जवळजवळ राहिली. आता इथं हिरे माणकं असा पाऊस पडला जातो. यावेळेला मात्र सगळेजण ते शोधाशोध धावाधाव एकमेकाच्या अंगावर गर्दीमध्ये ते घेतात आणि जवळजवळ वनफरतच लोक शिल्लक राहतात. आता झालं म्हणले, आता काय माणसं म्हणले जाऊ दे, आता देव पुढं कधी भेटणार काय माहीत नाही, पण आत्ताच हे आलेली लक्ष्मी आहे, तिचा कशाला त्याग करायचा, पुढचं काय सांगता येते, आपलं घेऊनच बसलेलं बरं. आणि वनफोर्थ रक्कम राहिल्यावरती अगदी गावाच्या म्हणजे ते जिथं बसलेले आहेत श्रीकृष्ण तिथंच जवळपास आलेले असतात. आणि मग हिऱ्यांचा पाऊस पडतो. आणि जसा हिऱ्यांचा पाऊस पडतो तशी जेवढी ती वनफोर्थ राहिलेली लोकं असतात ती सगळी ते हिरे गोळा करायला लागतात. आणि थोड्या वेळानंतर ते सगळं घेतात आणि घरी निघून जातात. सगळ्यांना ते हिरे पुरेसे होतात. आणि मग श्रीकृष्ण असे बसले हसत असतात. नारदांना म्हणतात, नारद मुनी उठा लवकर, कधी यायची तुमची माणसं. बघा
त्यावेळेला नारद मुनी म्हणतात, जरा मागं वळून बघा, किती माणसं आले असतील, तुम्ही नुसतं लक्ष ठेवा. त्यावेळेला श्रीकृष्ण देव म्हणतात, मी नाही मागं वळून बघत, मग अशी गोंधळ खूप येत होता, तुम्हीच मागं वळून बघा. ज्यावेळेला नारद मुनी मागं वळून पाहतायत तर एकही माणूस तिथं नसतो. त्यावेळेला मग नारद मुनी खजील होतात आणि म्हणतात, देवा हे कसं घडलं, काय झालं? मग श्रीकृष्ण सांगतात की लोकांना देव नको आहे. लोकांना देव कशासाठी पाहिजे, तर काहीतरी मिळावं या आशेनं लोक देवाकडे जात असतात. चांगल्या प्रांजळ भावनेनं मनापासून भक्ती म्हणून किंवा देवाचा एक आदर म्हणून कुणीही येत नाही. हे सगळे असे पैशाला पासरी माणसं आहेत आणि तुम्ही उगीच माझा टाईमपास केला. नारद मुनी देवाच्या पाया पडतात आणि म्हणतात, देवा खरंच तुमची लीला आगाध आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. आणि अशाच मी नवनवीन कथा आणि माझी रचिक गाणी आहेत सुदीक्षाजी महाराज यांच्यावरती केलेली. आता व्हिडिओ जास्त होतात त्यामुळे लिमिट असते, तर मी एक व्हिडिओ असा प्रसारित करीन. फक्त हे साईड विचार सांगायला तुम्हाला कथा छान वाटतील. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी. प्रेमाने बोला. धन निरंकारजी.